विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट एक्झामिनेशन नंतर विद्यार्थी आणि पालकांना जे प्रश्न पडलेत त्या प्रश्नासंदर्भात आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण जेणेकरून ज्याही वेळेस आपली एमसीसी काउन्सिलिंग असेल अथवा स्टेट काउन्सिलिंग असेल, या दोन्ही काउन्सिलिंग मध्ये आपण जेव्हा पार्टिसिपेट करू तर दोन्ही काउन्सिलिंगचे बेसिक रूल, बेसिक कट ऑफ आणि एकंदरीत काय फी स्ट्रक्चर्स असतात याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळायला पाहिजे. त्याच अनुषंगाने जेही विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडलेत ते संपूर्ण प्रश्न मी या ठिकाणी घेतलेत आणि त्याचं वन बाय वन या ठिकाणी आन्सर मी देणार आहे. एक वेळेस मी आपल्याला प्रश्न सांगेन. सर्वात पहिला प्रश्न आहे, या वर्षी कट ऑफ काय असू शकतो? सर्वच पालकांना पडलेला प्रश्न आहे. त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटसाठी काय कट ऑफ असणार आहे, सेमी गव्हर्नमेंटसाठी काय कट ऑफ असणार आहे, हा पण या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे. आणि या ठिकाणी एमसीसी काउन्सिलिंग काय असणार आहे, स्टेट काउन्सिलिंग काय असणार आहे आणि कुठल्या विद्यार्थ्याला या काउन्सिलिंग अंतर्गत पार्टिसिपेट करणं आवश्यक असणार आहे, याबद्दल आपण माहिती घेऊयात. आणि नेक्स्ट, ज्याही विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क आहेत आणि एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचंय तर या विद्यार्थ्यांना काय पर्याय आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. आणि नीट मध्ये ज्यावेळेस आपण ऍडमिशन घेतो हे एमबीबीएस मिळावं यासाठी सर्वजण घेतात, पण यदा कदाचित एमबीबीएस मिळत नसेल तर पुढे अजून काय ऑप्शन्स आहेत याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचा की बऱ्याच विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नसतं, मग पर्यायी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला घ्यावं लागतं. मग या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेत असताना फी स्ट्रक्चर काय असतात किंवा महाराष्ट्रातील कमी फीस असणारे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले आहेत याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं, या प्रोसेससाठी लागणारे एकंदरीत डॉक्युमेंट्स काय असणार आहेत याबद्दल सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊयात. तर महत्वाचं आहे, कट ऑफ या वर्षी काय जाऊ शकतो. आता यामध्ये विद्यार्थी आणि पालकांचे बरेच वेगवेगळे तर्क या ठिकाणी जाणवलेले दिसून आले. मेनली बरेच विद्यार्थी या ठिकाणी कट ऑफ खूपच लो जाईल असं या ठिकाणी एक्सपेक्ट करत आहेत. पण बरेच या ठिकाणी तज्ञ व्यक्तीला या ठिकाणी जेव्हा आपण चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आलं की ज्यावेळेस आपला 2025चा जो पेपर झाला होता या पेपरच्या अकॉर्डिंग आणि 2026चा जर आपण पेपर पाहिला तर यामध्ये बऱ्याच सिमिलॅरिटी आपल्याला दिसून आल्या. की सिमिलॅरिटी काय, एक 2025चा पेपर टफ होता आणि याही वर्षीचा पेपर टफ होता, पण लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह या वर्षी फिजिक्स हा पेपर खूप जास्त या ठिकाणी टफ आपल्याला जाणवलाय. बाकीचे अदर पेपर मॉडरेट बट टफ या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी डिवायडेशन केलं जात आहे. आणि हा एक अनालिसिस आहे. या अनालिसिस मध्ये बहुधा काही चुकाही होऊ शकतात, कारण अनालिसिस करत असताना या अनालिसिस मध्ये प्रत्येकाचं मत जाणून घेऊन हे अनालिसिस घेतलेलं असतं. त्या अकॉर्डिंग आणि विद्यार्थ्याचा जो कॉन्फिडंट लेवल होता पेपर झाल्यानंतर की मला एक्सपेक्टेड एवढे मार्क येतात, आन्सर की अनुसार जरी काढले तर मला एवढे या ठिकाणी एक्सपेक्टेड मार्क येतात. तर या सर्वांच्या अनालिसिस अनुसार आपण कालच्या डेटमध्ये व्हिडिओ आपण शेअर केला होता आणि आज पण या ठिकाणी आपण एक माहिती डिटेल देणार आहोत. तर पाहिला असता जोही महाराष्ट्रातला, लक्षात घ्या जे अनालिसिस मी आपल्याला प्रेझेंट करत आहे हे अनालिसिस माझं वैयक्तिक आहे. जेही मी रिसर्च केली, जेही विद्यार्थ्याचे फीडबॅक आहेत या अकॉर्डिंग हे अनालिसिस आपण घेत आहोत. तर मेनली या वर्षीचा जो या ठिकाणी कट ऑफ जाणवतोय गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लो लास्ट इयरला जो कट ऑफ गेलेलं कॉलेज आहे या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला 530 पर्यंत दिसून येते. याच्यामध्ये आपण 10 मार्क्स प्लस आणि मायनस असंही कन्सिडर करतो. दरवर्षी आपण ओन्ली 5 मार्क करतो, पण यावर्षी आपण 10 मार्क्स या ठिकाणी प्लस और मायनस या ठिकाणी कन्सिडर करत आहोत. नेक्स्ट, सेमी गव्हर्नमेंट आणि यामध्ये ओपन ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या कॅटेगरीचा समावेश केलाय. पुढील स्लाइड मध्ये आपण पूर्ण कॅटेगरी अनुसार पाहू शकतो. नंतर आपण जेव्हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करू या ठिकाणी 495 याच्या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो. आणि महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण या कट ऑफचा अनालिसिस घेतो या अनालिसिस मध्ये नंबर ऑफ सीट्स 2026 मध्ये किती असणार आहेत हा सर्वात महत्वाचा बेस आहे. आणि या सीटसाठी किती विद्यार्थी अप्लाय करतात हे सर्वात महत्वाचा रेशो आहे. यामध्ये ज्याही वेळेस आपला कॉलेजचा सीट मॅट्रिक्स येतो त्यामध्ये इन डिटेल कॅटेगरी वाईज सीट रिझर्वेशन सहित आपल्याला पूर्ण डिटेल्स भेटतात. आणि तो जो आपला 25 चा होता तो आपण या ठिकाणी ग्राफ कन्सिडर करतो. एखाद्या विद्यार्थ्याला 25 चे कट ऑफ माहित नसतील तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता. नेक्स्ट, जे काही आपले 2026 चे कट ऑफ आहेत हे पूर्ण कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन दिले. विद्यार्थी व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी पाहू शकतात. यामध्ये
2000 या ठिकाणी जर पाहिला असता 25चा आपण विचार केला, चुकून 26 झालाय. 25चा जर विचार केला तर या प्रकारे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे आपल्याला कट ऑफ दिसून येतात. आणि 2026चा जर आपण विचार केला असता तर या ठिकाणी आपल्याला या रेंजमध्ये म्हणजे 490च्या पुढे जर आपल्या या ठिकाणी कट ऑफ असेल तर आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे. तर या वर्षीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफचा अनालिसिस आहे तो या प्रकारे असणार आहे. मग हे तर तुम्हाला कट ऑफ बद्दल समजलं. नेक्स्ट पार्ट आहे की ज्यावेळेस आपल्याला कट ऑफ बद्दल माहिती झाली, कट ऑफ बद्दल माहिती झाल्यानंतर पुढील प्रोसेस कशी असणार आहे. एकंदरीत ज्याही वेळेस आपली मेडिकल काउन्सिलिंगला सुरुवात होती त्या सुरुवातीला फर्स्ट काउन्सिलिंग चालते आपली एमसीसी काउन्सिलिंग. याला आपण 15% काउन्सिलिंग जरी म्हटलं तरी चालेल. एकंदरीत एमसीसी काउन्सिलिंग मध्ये एम्स, जिपमार, एएफएमसी आणि भारतातील संपूर्ण जे काही स्टेट्स आहेत त्या सर्व स्टेट मधल्या 15% कोट्यासाठी हे काउन्सिलिंग या ठिकाणी चालत असते. यामध्ये पाहिलं असता सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये 15% जागा एआयक्यू कोट्याअंतर्गत भरल्या जातात. दुसरा यामध्ये भारतातील कोणत्याही राज्यातला विद्यार्थी या कोट्यासाठी अप्लाय करतो. म्हणजे आपण असं विचार करू शकतो एखाद्या विद्यार्थ्याकडे डोमेसियल जरी नाहीये त्या स्टेटचं पण विद्यार्थ्याला महाराष्ट्रातून कर्नाटकात जायचे, गुजरातला जायचंय तर त्या ठिकाणी सुद्धा हा विद्यार्थी 15% कोट्यासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ओनली फॉर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. नेक्स्ट आहे की एआयक्यू काउन्सिलिंग मेडिकल काउन्सिलिंग मार्फत म्हणजे एमसीसी अंतर्गत या ठिकाणी काउन्सिलिंग घेतली जाते. आणि मेन आहे एआयक्यू मध्ये सर्व राज्यातील विद्यार्थी स्पर्धा असल्यामुळे या ठिकाणी एकंदरीत जो हा कट ऑफ जातो हा कम्पेरेटिव्ह स्टेट काउन्सिलिंग पेक्षा आपल्याला जास्त जात असतो या ठिकाणी दिसून येतो. आता यामध्ये 15%चं आपण डिवायडेशन कसं होतं ते पण सांगितलंय. जर एखाद्या कॉलेजला 200 जागा असतील त्यातल्या 30 जागा या टोटली एनसीसीच भरणार. ठीक आहे. याच्यातल्या जागा स्टेट काउन्सिलिंग मध्ये मुळीच भरल्या जाणार नाही. या टोटली सीट या एमसीसी अंतर्गत भरल्या जाणार. आणि जे काही 85% जागा आहेत ते आपल्या स्टेट काउन्सिलिंग अंतर्गत भरल्या जाणार आहेत. नेक्स्ट आहे आपलं स्टेट काउन्सिलिंग. म्हणजे ज्याही वेळेस एमसीसी काउन्सिलिंग सुरुवात होते, एमसीसी काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन, कॅप राऊंड आणि कॅप राऊंडची अलॉटमेंट फर्स्ट डिक्लेअर झाल्यानंतर किंवा अलॉटमेंट या ठिकाणी फिलिपिंग चालू असल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील एकंदरीत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येत असते. आणि यानंतर आपल्या महाराष्ट्रातील या ठिकाणी कॅप राऊंडची अलॉटमेंट होतो. म्हणजे एमसीसी फर्स्ट राऊंड आणि त्यानंतर महाराष्ट्रातील कॅप राऊंडचा फर्स्ट राऊंड असं या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी चालत असते. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जर विचार केला असता तर महत्वाचं आहे सरकारी मेडिकल कॉलेज मधल्या किंवा या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधल्या 85% सीट या फक्त त्या स्टेट मधल्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात. आणि या सीट त्या त्या कॅटेगरी प्रवर्गानुसार या ठिकाणी डिवाइड करून दिल्या जातात. ठीक आहे. तर यामध्ये महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करतो तर कम्पेरेटिव्ह एमसीसीच्या कम्पेरेटिव्ह या काउन्सिलिंग मध्ये हा कट ऑफ कमी आपल्याला जाणवतो किंवा कमी असतो. महत्वाचं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आपण मेडिकल काउन्सिलिंगची या ठिकाणी बुक पब्लिश करतो. आणि या बुक मध्ये एकंदरीत प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने असतात त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि 2025 चे जे काही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट असेल अथवा सेमी गव्हर्नमेंट असेल अथवा डीम्ड युनिव्हर्सिटी असेल सोबतच महाराष्ट्र राज्याबाहेर कर्नाटक असेल तेलंगणा असेल या सर्व कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ ऍज वेल एज कॉलेजच्या फी स्ट्रक्चर बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन या बुक मध्ये अवेलेबल आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बुक हवी आहे ग्रुपमध्ये पण जॉईन व्हायचं असेल तर आपण होऊ शकतात. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून याची आपण हार्ड कॉपी आपल्या ऍड्रेसवरती उपलब्ध करून घेऊ शकतात. ठीक आहे. जर आपल्याला याचा फायदा होणार असेल आणि फायदा तर 100% होणार आहे. कारण जर आपण 3 मेचा पेपर पाहिला आणि आज 21 जूनचा पेपर जर पाहिला तर या 3 मेचा पेपर आणि 21 जूनच्या पेपरमध्ये लॉट्स ऑफ डिफरन्सेस आहेत. 21 जूनचा पेपर आणि लास्ट इयरचा पेपर जर पाहिला तर सिमिलॅरिटी बऱ्याच आहेत. त्यामुळे या बुकचा डेफिनेटली आपल्याला कट ऑफ संदर्भात फायदा होणार आहे. आणि मेन आपण जेही विद्यार्थी या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपला जोही व्हॉट्सअप ग्रुप आहे मेडिकल काउन्सिलिंगचा तो तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण या प्रोसेस संदर्भात जेही अपडेट्स आहेत हे संपूर्ण अपडेट आपण या ग्रुपवरती उपलब्ध करून देत असतो. आणि हा ग्रुप टोटली आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यासाठी काही चार्जेस आम्ही आकारत नाहीये. जेही विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन होणार
या विद्यार्थ्यांकडून आपण हे फीस चार्ज करत असतो. अदरवाईज आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काही अडचण नाहीये. मेनली दुसरा महत्वाचा पार्ट आहे यामध्ये, की जेही विद्यार्थी आता गव्हर्नमेंट कॉलेजला प्राधान्य देणार आहेत, या गव्हर्नमेंट कॉलेजला प्राधान्य देत असताना महत्वाचं आहे, की आपल्या महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. यातील जर आपण एएफएमसीचा विचार केला, हे आपल्याला एमसीसी काउन्सिलिंग अंतर्गत भरता येतं. नेक्स्ट आहे एम्स नागपूर, हे सुद्धा आपल्याला एमसीसी अंतर्गत भरता येतं. पण टॉप आहे यामुळे मी या ठिकाणी घेतलंय, पण याची प्रवेश प्रक्रिया हे वेगळी असणार आहे. त्यानंतर बाकी तुम्हाला स्क्रीनवरती कॉलेजेस दिसत आहेत आणि त्याच्या सिटी पण दिसत आहे. सेट जीएस मेडिकल आहे, ग्रँट मेडिकल आहे, बीजे आहे, लोकमान्य, टोपीवाला, हे महाराष्ट्रातील एक प्रकारे टॉप दर्जात येणारे हे कॉलेजेस आपले असणार आहेत. ठीक आहे. ज्याही विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे की पेड काउन्सिलिंगला आपल्याकडे जॉईन करायचं असेल, असे विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि महत्वाची गोष्ट आहे, आपलं इंजिनिअरिंग स्टुडंट हेल्पलाईन सेंटर हे वेगळं आहे आणि मेडिकल साठी सेपरेटली आपलं हे चॅनल आहे. आणि या चॅनलला आपण जस्टच चालू केलं, त्यामुळे आपल्या सपोर्टची सुद्धा गरज आहे, की जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थी आणि पालकांना या चॅनलचा फायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्याला जर खरंच हा कंटेंट आवडला असेल तर आपण मॅक्झिमम विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, की जेणेकरून आपल्या मेट्रो सिटी सोबतच ग्रामीण भागातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपल्या लिस्टमध्ये जे काही महाराष्ट्रातील टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्या टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची सुद्धा तुम्हाला लिस्ट देण्यात आली आहे. त्यामध्ये पाहू शकता तेरणा आहे, मायमर आहे, एनकेपी साळवे आहे. या ठिकाणी आपण फर्स्ट नंबरला अटल बिहारी पण घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. प्रत्येकाची सेमी गव्हर्नमेंटची या ठिकाणी कॉलेजेसची लिस्ट थोडीशी चेंजेस असू शकते. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यानंतर महाराष्ट्रातील टॉप सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. आता ज्यावेळेस मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की बरेच विद्यार्थ्यांना एमबीबीएस गव्हर्नमेंट मिळत नाही, मग सेकंडरी ऑप्शन काय असतं या विद्यार्थ्याला? सेमी गव्हर्नमेंट. मग सेमी गव्हर्नमेंट ज्यावेळेस आपण ऑप्शन निवडतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस काउन्सिलिंग मध्ये प्रॅक्टिकल अनुभव शेअर करेन आपल्याशी, की प्रत्येक पालक आणि विद्यार्थी पहिल्यांदा ट्राय करतो की माझ्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी कमी फीसचे कॉलेजेस कुठले मिळू शकतात का. कारण पाहिला असता बरेच विद्यार्थी पालक हा सामान्य वर्गात नसतो, त्यामुळे प्रत्येकाला या सेमी गव्हर्नमेंटच्या फीस काही परवडत नाहीये. त्या अकॉर्डिंग प्रत्येक विद्यार्थी आणि पालक आपल्या बजेट अनुसार या फीसचा विचार करतो. त्याच्यामध्ये जर पाहिला असता सर्वात कमी जी फीस आहे आणि या फीस मध्ये डेफिनेटली 2026 मध्ये काही चेंजेस होणार आहेत, ते सुद्धा आपण आपल्या ग्रुपवरती अपडेट करणार की जेणेकरून विद्यार्थ्यांना याची इन डिटेल म्हणजे प्रेझेंट अपडेट मिळायला पाहिजे. तर सर्वात कमी सध्या असलेलं कॉलेज आहे उल्हास पाटील कॉलेज, जे की तुम्हाला या ठिकाणी 6,30,000 म्हणण्यापेक्षा 6,50,000 आपण त्या ठिकाणी चार्ज करतो. नेक्स्ट आहे आपलं अटल बिहारी कॉलेज, त्यानंतर तेरणा कॉलेज, केजे सोमय्या कॉलेज, एसएमबीटी कॉलेज. या कॉलेजमध्ये जर पाहिलं असता एकंदरीत थोड्याफार प्रमाणात अदर कॉलेजच्या फीस आपल्याला कमी दिसून येतील. बाकी कॉलेजच्या फीस ऑलमोस्ट 11 लाखाच्या जवळ किंवा 11 लाखाच्या पुढे आहेत, पण या कॉलेजेसमध्ये आपल्याला थोडस फीस या ठिकाणी कमी आहे. ठीक आहे. तर सेमी गव्हर्नमेंटचा आपण जर फीसचा विचार करत असेल तर या कॉलेजला आपण जरी फॉलो केलं तरी चालू शकतं. नेक्स्ट आहे की सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की बरेच असे विद्यार्थी असतात, या विद्यार्थ्यांना मार्क्स खूप कमी आहेत, पण आपल्याकडं कमीत कमी 22 ते 23 लाख रुपये आपण फीस भरायची या ठिकाणी आपण म्हणजे फीस भरू शकतो. तर या अकॉर्डिंग जर आपण पाहिलं असता अशा विद्यार्थ्यांना जरी जस्ट 250 जरी मार्क असतील तर हे जी तुमच्या स्क्रीनवरती कॉलेजेस दिसत आहेत या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळवता येत असतं. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत पण या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आणि आपलं बजेट 22 लाख, 25 लाख, 27 लाख एवढं आहे, तर डेफिनेटली आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकतात आणि या कॉलेजच्या काउन्सिलिंग बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. त्यातल्या त्यात ज्याही विद्यार्थ्यांना एनआरआय कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचंय किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं ऍडमिशन घ्यायचंय, याची सुद्धा आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंग अंतर्गत डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी शेअर करतो, की जेणेकरून विद्यार्थ्याला कमी मार्क्स आहेत तर महाराष्ट्रात अथवा महाराष्ट्राच्या बाहेर कसं ऍडमिशन मिळवता येईल. सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांना या सुद्धा फीस परवडण्यासारख्या नसतात, त्यासाठी आपण अब्रॉड ऍडमिशन सुद्धा या ठिकाणी करत असतो. म्हणजे अगदीच आपल्याकडे फीस भरायची नाही पण इच्छा आहे आपल्याला एमबीबीएसच करायचंय,
तर आपल्यासाठी लो बजेटमध्ये अब्रॉड साठी सुद्धा आपल्याकडे संधी उपलब्ध करून आपण देत असतो. त्यामध्ये पाहिलं असता डीम्ड युनिव्हर्सिटी भारतीय विद्यापीठचा आपण विचार केला जवळपास 28 लाखापर्यंत फीस आहे. डी.वाय पाटील 27 लाखापर्यंत फीस आहे आणि यामध्ये सर्वात जर कमी फीस म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी त्यानुसार सर्वात कमी फीस जर कॉलेज पाहिलं तर आपल्याला लोणी प्रवरा हे कॉलेज दिसून येईल. साधारणतः स्क्रीनवरती 19 लाख रुपयापर्यंत फीस दिसत आहे पण ऍक्च्युली 21 लाखापर्यंत त्याचं आपलं टोटल जात असतं. ठीक आहे. तर अशीच डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे कॉलेज अकॉर्डिंग सर्व काही गोष्टी म्हणजे कॉलेजमध्ये एक्झॅक्टली फीस किती लागणार आहे, हॉस्टेल फीस किती भरावं लागणार आहे, यामध्ये रिफंडेबल डिपॉझिट काय आहेत, अशा इन डिटेल इन्फॉर्मेशन किंवा फी स्ट्रक्चर आपण आपल्या पूर्ण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थ्याला देत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना कॉलेज मिळवताना एकदम इझी व्हायला पाहिजे. आता की जर पाहिला असता नीट एक्झाम देणारा प्रत्येक विद्यार्थीच काय एमबीबीएस साठी सिलेक्शन होऊ शकत नाही. पण बरेच असे विद्यार्थी असतात की आपल्या मार्क्स अनुसार विचार करतात. पण ज्या मार्क्स अनुसार आपल्याला विचार करायचे त्यामध्ये आपण या ठिकाणी जर चांगला करिअरचा विचार केला तर हे तर सर्वांसाठी एमबीबीएसच असणार आहे. नेक्स्ट ऑप्शनचा ज्यावेळेस आपण विचार करू नेक्स्ट ऑप्शन आपला बीडीएस साठी येतो आणि बीएमएस साठी येतो. आता विद्यार्थी पालक यामध्ये विचारतात की सध्याच्या परिस्थितीला बीडीएस करणे योग्य आहे का बीएमएस करणे योग्य आहे. तर सांगायचं झालं तर बीएमएस करणं सध्याला योग्य असेल. बीडीएस ची प्रायोरिटी आपण नंतर जरी ठेवली हरकत नाहीये. नेक्स्ट आपण बीएचएमएस पेक्षा सुद्धा किंवा बीएमएस पेक्षा सुद्धा जर आपण टॉप प्रायोरिटीचा विचार केला तर बीबीएससी म्हणजे एमबीबीएसच्या नंतर बीबीएससी किंवा वेटरनरी जरी म्हटलं तरी हरकत नाही. या ऑप्शनचा विचार केला तरी योग्य राहू शकतो. नेक्स्ट आहे बीपीटीएच त्यानंतर बीएससी नर्सिंग बीएसएलपी या सर्व कोर्सेसला आपल्याला ऍडमिशन घेता येत असतं. यामध्ये मी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी शेअर करेन. नीट एक्झाम नंतर विद्यार्थी पालकांना काय करिअर ऑप्शन्स असणार याचा मी सेपरेट एक माहितीचा व्हिडिओ देईन की ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 20 ते 22 कोर्सेस बद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला एमबीबीएस व्यतिरिक्त ऑप्शन्स आहेत याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. तर यामध्ये आपण जेही प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करणार मग आपलं ऍडमिशन एमबीबीएस असू द्या, बीडीएस असू द्या, बीएमएस असू द्या अथवा वेटरनरी असू द्या या कुठल्याही प्रोसेसमध्ये जाण्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती जे डॉक्युमेंट दिलेत या डॉक्युमेंट शिवाय आपल्याला जाता येणार नाही. ऑल स्टुडंटसाठी काय डॉक्युमेंट दिलेत हे माहिती आहे. त्यानंतर आपल्याला कॅटेगरी प्रवर्गानुसार काय डॉक्युमेंट्स लागणार याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली. जर विद्यार्थ्याला याची पीडीएफ हवी असेल तर आपल्या ग्रुपवरती आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक मी देईल की जेणेकरून आपल्याला पुढील प्रोसेससाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार याबद्दल सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ठीक आहे. आपले जे काही पेडचे ग्रुप आहेत त्यावरती मी अवेलेबल आहे आणि जे काही आपले टेलिग्राम आहे अथवा आपले व्हॉट्सअप चॅनल आहे याच्यावरती सुद्धा या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आहेत. या व्यतिरिक्त आपण पुढे जशी आपली प्रवेश प्रक्रिया चालत राहणार आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या युट्यूब चॅनलवरती डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही दरवर्षी शेअर करतो. याही वर्षी आम्ही तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग या ठिकाणी देणार आहेत की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला मार्क्स आहेत त्याचाही या ठिकाणी चांगला फायदा आहे पण ज्याला एखाद्याला कमी मार्क्स आहे त्याला एमबीबीएस व्यतिरिक्त अदर कोर्स मध्ये सुद्धा या ठिकाणी फायदा व्हायला पाहिजे. ठीक आहे.